श्री प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस म्हणजे आज रामनवमी आहे आणि रामनवमी निमित्त आज नगरमधून 3 ते 4 मंडळांच्या शोभायात्रा निघणार आहे। नगर शहरातून ह्या विविध मार्गांनी चिल्ड्रन रोड मार्गाने थेट दिल्ली गेट येथे या शोभायात्रेचे विसर्जन होत असते। मात्र यावर्षी जर आपण पाहिलं तर मिरवणूक मार्गावरून हिंदुत्ववादी संघटना असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांच्यामध्ये कुठेतरी संघर्ष सुरू आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आज या ज्या रामनवमीचे शोभायात्रा असतात या शोभायात्रांमध्ये विविध मंडळ सामील झालेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एक भव्य दिव्य असा एक मोठा पुतळा या ठिकाणी आपण पाहू शकतो। आणि पहिल्यांदाच आपण पाहिलं की अफजल खानाचा जो औरंगजेबाचा जे मुंडका आहे ते मुंडकावर पाय ठेवून छत्रपती संभाजी महाराज उभे आहेत असं एक शिल्प या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आणि छावा चित्रपटानंतर शंभू राजांचा जो आण्विक छळ करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली होती, मात्र जर त्यांची हत्या झाली नसती तर असं चित्र दिसलं असतं। असंच कुठेतरी या चित्रातनं दाखवायचं आहे। आपल्या बरोबर या मंडळाचे काही सदस्य आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूयात। तुम्ही हे शिल्प आज केलेलं आहे, नेमकं काय तुम्हाला याच्यातून दाखवायचं आहे, काय संदेश द्यायचा आहे? आपण जर मागच्या काही महिन्यातल्या घटना पाहिल्या असत्या की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मिरवणुकी चित्रपटाच्या निमित्ताने हा आमचा हिंदूंचा जो दैदिप्यमान इतिहास दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला होता। आणि संभाजी महाराजांचं जे अत्युच्च बलिदान आहे धर्मासाठीचं ते या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्या भारतामध्ये दाखवण्यात आलं। परंतु काही जिहादी वृत्तीचे आज पण या महाराष्ट्रामध्ये बांडगुळ राहतात, त्या बांडगुळांनी या चित्रपटाचा सगळीकडे हे होत असताना दाखवला प्रदर्शित होत असताना कुठेतरी औरंग्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि औरंग्या कसा चांगला प्रशासक होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला। परंतु धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनंतर जे त्यांच्या मावळ्यांनी आज देखील जे काही मावळे त्यांच्या रूपाने इथं महाराष्ट्रात राहतात त्यांनी त्या औरंग्याचं आणि त्यांच्या वृत्तीचं कसा विनाश केला त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या शोभायात्रेच्या निमित्तानं अशा प्रकारचं एक शिल्प या ठिकाणी उभारलेलं आहे, जिथं जर कधी परत भविष्यात अशा प्रकारची प्रवृत्ती औरंग्याच्या विचारधारेची जर मुंडकं वर काढत असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रूपानं परत एकदा ती पायाखाली चिरडण्याचं काम आमच्याकडून या महाराष्ट्रामध्ये गेल्या किती जरी पिढ्या त्यांच्या उगवल्या तरी पण ते आमचं काम आम्ही धर्मवीर संभाजी महाराजांच्याच पवित्र्यावर आम्ही ते करत राहू असं देखील दाखवण्याचा आम्ही यातून प्रयत्न केलेला आहे। निश्चितच आपण जर पाहिलंय तर गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्यावरून संघर्ष सुरू आहे। पोलीस प्रशासनाने मोठी जाहीर तयार केलेली, काय तुमचा आता पवित्र राहणार? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचा आदर राखून आणि पोलीस प्रशासनाला आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये हिंदू धर्मीयांकडून कधी त्रास झालेला नाही। आणि आम्ही देखील छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याच दिव्य आदर्शांना मानून आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या या मिरवणुकीमध्ये प्रशासन जी भूमिका घेईल त्याला आमचा सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने सर्वांचा पुरेपूर त्यांना पाठिंबा असेल आणि कुठेही आम्ही त्यांना संघर्ष करणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे। कुठेतरी कोणीतरी काहीतरी वेगळ्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करतं की प्रशासन आणि हिंदू संघटनांमध्ये काहीतरी वाद निर्माण होते, असं कुठेही चित्र नाही। आम्ही प्रशासन ज्या काही आम्हाला गाईडलाईन देईन त्याच मार्गाने आम्ही आमचा मार्ग देखील अवलंबलेला आहे, अवलंबू अशाच प्रकारचा आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देखील ग्वाही देतो। आणि अतिशय भव्य दिव्य न भूतो न भविष्यती अशी प्रभू श्री रामचंद्रांच्या शोभायात्रेची ही मिरवणूक आज अहिल्यानगर मध्ये पार पडली जाईल आणि महाराष्ट्रात तिचा आदर्श देखील घेतला जाईल। जय श्रीराम। निश्चितच आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता ह्यो वाद जो आहे तो सामवताना दिसत आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जो मिरवणूक मार्ग होता त्यावरून पोलीस प्रशासन असेल आणि हिंदुत्ववादी संघटना असेल यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद होते। मात्र आता कुठेतरी शांततेची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेली आहे आणि जे मंडळ आहेत ते पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदर जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसांचा जो संघर्ष होता तो आता कुठेतरी मिटताना दिसत आहे। साम टीव्ही साठी सुशील थोरात, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।